हो, ते आपल्याला प्रत्येक गोष्टीचं नेमकं ठिकाण आणि वेळ सांगतात. तर मग आजच्या आपल्या चर्चेत आपण काय काय पाहणार आहोत? आपण प्रिपोजिशन म्हणजे काय इथपासून सुरुवात करू. हम्म, मग वेळ आणि जागेसाठीचे ते इन, ऑन, ॲटचे गोल्डन रूल्स बघूया. बरोबर. त्यानंतर सिन्स विरुद्ध फॉर किंवा बाय विरुद्ध विथ यांसारख्या गोंधळात टाकणाऱ्या जोड्या सोप्या करू. आणि शेवटी परीक्षेत हमखास विचारले जाणारे काही ठरलेले प्रिपोजिशन्स आणि हो, काही सुपर ट्रिक्स सुद्धा. उत्तम. चला तर मग या जीपीएस प्रणालीचा पहिला सिग्नल पकडूया. प्रिपोजिशन म्हणजे नक्की काय? हो, तिथूनच सुरुवात करूया. हे शब्द नक्की करतात तरी काय? तर प्रिपोजिशन म्हणजे असे शब्द जे वाक्यातल्या नामाचा किंवा सर्वनामाचा संबंध इतर शब्दांशी जोडतात. एक प्रकारचा दुवा, हो ना? अगदी. हा संबंध वेळ दाखवू शकतो, जागा दाखवू शकतो, दिशा दाखवू शकतो. सोप्या भाषेत सांगायचं तर हे 2 शब्दांमधला पूल आहेत. हो, कारण त्याशिवाय वाक्य तुटक वाटतात. जसं द बुक इज द टेबल. ह्याचा काहीच अर्थ लागत नाही. पण द बुक इज ऑन द टेबल म्हटलं की लगेच चित्र स्पष्ट होतं. अगदी. इथे ऑन हा शब्द पुस्तक आणि टेबल यांना जोडतो आणि त्यांचं नातं म्हणजे जागेचा संबंध स्पष्ट करतो. बरोबर. दुसरं उदाहरण म्हणजे द कॅट इज अंडर द चेअर. इथे अंडर हा शब्द मांजर आणि खुर्ची यांच्यातला संबंध दाखवतो. परफेक्ट. हे शब्द वाक्याला अर्थपूर्ण बनवतात. ठीक आहे, संकल्पना स्पष्ट झाली. आता त्या 3 शब्दांकडे वळूया जिथे माझा मित्र आणि माझ्यासारखे अनेक जण चुकतात. इन, ऑन आणि ॲट. हो, ऐकलंय की यासाठी एक सोपा पिरामिड नियम आहे. हो, आणि तो नियम खूप प्रभावी आहे बरं का. कल्पना करा की एक उलटा पिरामिड आहे. उलटा पिरामिड. ओके. त्याचा सर्वात वरचा रुंद भाग म्हणजे सामान्य किंवा जनरल आणि खालचा निमुळता भाग म्हणजे विशिष्ट म्हणजे स्पेसिफिक. अच्छा, म्हणजे आपण जनरलकडून स्पेसिफिककडे जातो. अगदी. वेळ आणि जागा या दोन्हीसाठी हाच नियम लागू होतो. आधी वेळेच्या बाबतीत सांगा. वेळेच्या बाबतीत पिरामिडचा सर्वात रुंद भाग आहे इन. हे मोठ्या कालावधीसाठी वापरलं जातं. मोठे कालावधी म्हणजे शतकं, वर्ष, महिने, ऋतू. उदाहरणार्थ उदाहरणार्थ इन द 21st सेंचुरी, इन 1995, इन जुलै, इन समर. अगदी दिवसाच्या मोठ्या भागांसाठी सुद्धा, जसं इन द मॉर्निंग किंवा इन द इव्हनिंग. ओके, म्हणजे मोठा ढोबळमानाने सांगितलेला काळ. मग त्याच्या पुढची पायरी कोणती? पिरामिडमध्ये खाली आल्यावर येतो ऑन. हा जास्त विशिष्ट आहे. अच्छा. ऑनचा वापर ठराविक दिवस किंवा तारखेसाठी होतो, जसे की ऑन मंडे, ऑन 15th ऑगस्ट. किंवा ऑन माय बर्थडे. बरोबर. आपण आता वर्षातून किंवा महिन्यातून एका विशिष्ट दिवसावर आलो आहोत. आणि पिरॅमिडच्या टोकावर म्हणजे सर्वात विशिष्ट. तिथे येतो ॲट. हां, अगदी अचूक, नेमक्या वेळेसाठी वापरतात. जसे की ॲट 5 o'clock. हो, ॲट 5 PM, ॲट मिडनाईट, ॲट सनराईज. म्हणजे क्रम आहे इन मोठा कालावधी, ऑन ठराविक दिवस तारीख, ॲट अचूक वेळ. परफेक्ट. हे खूपच सोपं झालं. आणि जागेच्या निर्माणमध्ये हाच तर्क आहे का? अगदी तोच. तिथेही इन म्हणजे सर्वात मोठी सामान्य जागा. देश, शहर. हो, देश, शहर किंवा कोणतीही बंदिस्त जागा. इन इंडिया, इन पुणे, इन द रूम, इन अ कार. आणि ऑन म्हणजे माझा मित्र कॅफेच्या गच्चीवर पोहोचला होता, त्यामुळे तो पृष्ठभागाशी म्हणजे सरफेसशी संबंधित असणार. बरोबर पकडलात. ऑन हे पृष्ठभागासाठी वापरलं जातं. जेव्हा एखादी गोष्ट दुसऱ्या गोष्टीच्या वर पृष्ठभागाला स्पर्श करून असते. ऑन द टेबल, ऑन द रोड, ऑन द रूफ. आणि ॲट म्हणजे अगदी नेमकं ठिकाण, जसं की ॲट द बस स्टॉप किंवा ॲट द डोर. अगदी. नकाशावर बोट ठेवावं तसं. ॲट हे एका विशिष्ट बिंदूसाठी म्हणजे स्पेसिफिक पॉइंटसाठी वापरतात. अच्छा. म्हणूनच तुम्ही म्हणायला हवं होतं, लेट्स मीट ॲट द कॅफे. कारण कॅफे हे एक नेमकं ठिकाण आहे. आता लक्षात आलं. इथे एक परीक्षेसाठी महत्वाचं उदाहरण आहे आपल्या श्रोतांसाठी. आय लिव्ह इन महाराष्ट्र, ॲट पुणे. हो, म्हणजे महाराष्ट्र या मोठ्या जागेसाठी इन आणि त्यातील पुणे या लहान विशिष्ट ठिकाणासाठी ॲट. हा नियम खरंच खूप उपयोगी आहे. निश्चितच. आणि आता आपण अशा काही जोड्यांकडे वळूया जिथे हा गोंधळ अजून वाढतो. हो, इथेच तर खरी गंमत आहे. सुरुवात करूया हालचाल आणि स्थिती यातील फरकाने. इन वर्सेस इन टू. हो, मला नेहमी इन आणि इंटू मध्ये गोंधळ होतो. वाटतं की दोन्हींचा अर्थ आत असाच होतो.
इथे एक साधा फरक लक्षात ठेवायचा. स्थिती विरुद्ध हालचाल. मूव्हमेंट. ओके. इन म्हणजे आत असणे. ही एक स्थिर स्थिती दाखवते. जसं की शी इज इन द क्लास. अच्छा, म्हणजे ती आधीपासूनच वर्गात आहे. तिथे कोणतीही हालचाल नाही. अगदी. आणि इनटू म्हणजे बाहेरून आत जाणे. यात गती म्हणजे मोशन दिसते. जसे की ही जम्प्ड इनटू द रिव्हर. बरोबर. तो नदीच्या बाहेर होता आणि त्याने आत उडी मारली. किंवा द टीचर वॉक्ड इनटू द क्लासरूम. म्हणजे इन म्हणजे ऑलरेडी देअर आणि इनटू म्हणजे गेटिंग देअर. एकदम सोपं. हाच नियम ऑन आणि ऑन टू ला पण लागतो का? अगदी तोच. ऑन म्हणजे वर असणे. ही एक स्थिर स्थिती आहे. द बुक इज ऑन द टेबल. हो, पुस्तक आधीच टेबलवर आहे. तर ऑन टू म्हणजे खालून वर जाण्याची हालचाल. जसे की द कॅट जम्प्ड ऑन टू द टेबल. मांजर जमिनीवरून टेबलवर आले. हा फरक खूप सूक्ष्म पण महत्वाचा आहे. हो ना. आता पुढची जोडी बाय विरुद्ध विथ. इथे खूप गोंधळ होतो. हो. द लेटर वॉज रिटन बाय अ पेन की विथ अ पेन. हाच प्रश्न आहे. इथे नियम खूप सोपा आहे. बाय हे काम करणाऱ्या कर्त्यासाठी म्हणजे डुअरसाठी वापरले जाते, जो सहसा सजीव असतो. आणि विथ आणि विथ हे ते काम करण्यासाठी वापरलेल्या साधनासाठी म्हणजे इन्स्ट्रुमेंटसाठी वापरलं जातं, जे निर्जीव असते. म्हणजे द स्नेक वॉज किल्ड बाय राम विथ अ स्टिक. परफेक्ट. राम कर्ता आणि स्टिक साधन. तर मग द लेटर वॉज रिटन बाय हिम विथ अ पेन हे बरोबर आहे. अगदी बरोबर. पण इथे एक गंमत आहे बरं का. हो. तुम्ही म्हणालात की कर्ता सहसा सजीव असतो, मग निर्जीव कर्ता असू शकतो का? चांगला प्रश्न आहे. जसं की द विंडो वॉज ब्रोकन बाय द स्टॉर्म. वादळ तर सजीव नाही. अरे हो. मग इथे बाय का वापरलं? कारण इथे वादळ हे एक साधन नाही, तर ती एक नैसर्गिक शक्ती आहे, अ फोर्स ऑफ नेचर, जी स्वतःच कर्त्याची भूमिका बजावत आहे. अच्छा. ते काम करत आहे. जर कोणी दगड मारून खिडकी फोडली असती तर आपण म्हणालो असतो द विंडो वॉज ब्रोकन विथ अ स्टोन. कारण दगड हे साधन आहे. वा, हा मुद्दा खूपच छान स्पष्ट झाला. छान. आता वेळेबद्दलची ती प्रसिद्ध जोडी सिन्स विरुद्ध फॉर. इथे मी नेहमीच चुकतो. बिंदूसाठी म्हणजे पॉइंट ऑफ टाइमसाठी वापरतात. म्हणजे एखादी क्रिया कधीपासून सुरू झाली तो नेमका क्षण. हो, जसे की सिन्स मॉर्निंग, सिन्स 1947, सिन्स मंडे. आणि फॉर हे एकूण कालावधी म्हणजे ड्युरेशन दाखवण्यासाठी. बरोबर. क्रिया किती वेळ चालली हे सांगण्यासाठी. जसे की फॉर 2 hours, फॉर 10 years, फॉर अ लाँग टाइम. यावर काही सोपी ट्रिक आहे का? हो, एक सुपर ट्रिक आहे. जर तुम्ही वेळेच्या आधी आकडे मोजू शकत असाल 1, 2, 3, तर तिथे फॉर वापरा. अच्छा. जसे की 2 तास, 10 वर्ष, 5 मिनिटं. अगदी. पण सकाळ किंवा सोमवार किंवा 1947 हे आपण मोजू शकत नाही. ते वेळेचे बिंदू आहेत, कालावधी नाहीत. म्हणून तिथे सिन्स वापरतात. ही ट्रिक खरंच खूप कामाची आहे. हो ना? आता काही शब्दांच्या पक्क्या जोड्या असतात, ज्यांना आपण फिक्स्ड प्रेपोजिशन्स म्हणतो. हो. म्हणजे त्या शब्दांसोबत तेच प्रेपोजिशन येणार हे ठरलेलं असतं. हो, आणि हे सरावानीच लक्षात राहतात. जसे की शी इज गुड ॲट इंग्लिश. अच्छा. गुड ॲट. मी खूप वर्ष गुड इन म्हणायचो. अनेक जण ती चूक करतात. पण एखाद्या विषयात किंवा कलेत पारंगत असण्यासाठी गुड ॲट वापरतात. आणि इंटरेस्टेड सोबत काय येतं? इंटरेस्टेड इन. आय एम इंटरेस्टेड इन म्युझिक. तसेच अफ्रेड ऑफ म्हणजे कशाची तरी भीती वाटणे. फेमस फॉर म्हणजे कशासाठी तरी प्रसिद्ध. आणि प्राऊड ऑफ म्हणजे कशाचा तरी अभिमान. आणि काही क्रियापदांसोबतही अशा जोड्या असतात. जसं की लिसन नंतर टू हमखास येतं. हो, प्लीज लिसन टू मी. आणखी काही महत्वाच्या जोड्या आहेत का? आहेत ना. आय प्रिफर टी टू कॉफी. इथे धान वापरण्याची चूक अनेक जण करतात. अरे हो, हे खूप कॉमन आहे. तसेच शी इज मॅरीड टू अ डॉक्टर. इथे विथ नाही टू वापरतात. वेट फॉर, डिपेंड ऑन. बरोबर. वेट फॉर द बस आणि डिपेंड ऑन यू. यात डाय बद्दल पण एक महत्वाचा नियम आहे ना? डाय ऑफ आणि डाय फ्रॉम. अगदी. हा परीक्षेत हमखास विचारला जातो. डाय ऑफ हे रोगाने मृत्यू झाल्यास वापरतात. जसे की डाय ऑफ कॅन्सर. आणि डाय फ्रॉम? ते इतर बाह्य कारणांसाठी वापरतात. जसे की डाय फ्रॉम अन ॲक्सिडेंट किंवा डाय फ्रॉम हंगर. हे बारकावेच गुण मिळवून देतात. नक्कीच. पण काही ठिकाणी प्रपोजिशन वापरायचंच नसतं आणि तिथेच आपण ते वापरून चुकतो. हे परीक्षेतील सापळे आहेत की नाही? बरोबर. याला ओमिशन ऑफ प्रेपोजिशन म्हणतात.
सर्वात कॉमन चूक म्हणजे डिस्कस या शब्दानंतर अबाउट वापरणे. लेट्स डिस्कस अबाउट द प्रोजेक्ट. हे चूक आहे. सरळ म्हणायचं लेट्स डिस्कस द प्रोजेक्ट. अबाउटची गरज नाही. अरे देवा, ही चूक तर मी कालच एका ईमेलमध्ये केली आहे. बरं, ऑर्डरबद्दल काय नियम आहे? ही ऑर्डर्ड फॉर अ पिझ्झा, हे बरोबर आहे का? नाही, तेही चूक आहे. ऑर्डर नंतर फॉर लागत नाही. मग काय म्हणायचं? फक्त ही ऑर्डर्ड अ पिझ्झा. अच्छा, तसेच जेव्हा आपण एखाद्या जागेत प्रवेश करतो तेव्हा एंटर नंतर इंटू वापरू नये. हे एंटर्ड इन टू द रूम हे चूक आहे. हो, फक्त ही एंटर्ड द रूम असं म्हणायचं. या चुका खूपच सामान्य आहेत. हे सगळे लक्षात ठेवायला काही सोप्या ट्रिक्स आहेत का? नक्कीच. पहिली आहे व्हेइकल लॉजिक. व्हेइकल लॉजिक ते काय आहे? ज्या वाहनांमध्ये आपण उभे राहून फिरू शकतो, जसे की बस, ट्रेन किंवा विमान, त्यासाठी ऑन वापरावे. कारण तिथे तुम्हाला फिरायला एक पृष्ठभाग म्हणजे सरफेस मिळतो. अगदी. म्हणून ऑन द बस, ऑन द ट्रेन. आणि ज्यात फक्त बसू शकतो, जसे की कार किंवा टॅक्सी. तिथे आयन वापरावे. इन अ कार, इन अ टॅक्सी. कारण ती एक बंदिस्त जागा आहे. वाह, ही ट्रिक तर खूपच मजेशीर आणि लॉजिकल आहे. दुसरी कोणती आहे? बिटवीन वर्सेस अमंग. हे तर माहितीये, बिटवीन दोघांसाठी आणि अमंग अनेकांसाठी. बरोबर. बिटवीन हे फक्त 2 व्यक्ती किंवा वस्तूंसाठी. डिस्ट्रीब्यूट द स्वीट्स बिटवीन राम अँड श्याम. आणि अमंग हे 2पेक्षा जास्त व्यक्ती किंवा वस्तूंसाठी. डिस्ट्रीब्यूट द स्वीट्स अमंग ऑल द स्टुडंट्स. अगदी बरोबर. ठीक आहे, हे स्पष्ट झालं. चला, आतापर्यंत आपण जे शिकलो ते एका छोट्या चाचणीने तपासून पाहूया. चालेल. मी काही वाक्य सांगतो, त्यात योग्य प्रेपोजिशन काय असेल ते बघू. पहिलं वाक्य, द मीटिंग इज मंडे. इथे मंडे हा एक दिवस आहे आणि आपला डेट नियम सांगतो की उत्तर ऑन आहे. बरोबर. दुसरं, शी इज गुड ड्रॉइंग. आपण पाहिलं की एखाद्या विषयात किंवा कलेत हुशार असण्यासाठी गुड ॲट वापरतात. त्यामुळे उत्तर आहे ॲट. अगदी बरोबर. तिसरं, आय हॅव बीन वेटिंग 2 hours. इथे 2 hours हा एक कालावधी आहे आणि आपण 1, 2 असं मोजू शकतो. आपली सुपर ट्रिक. हो, ती सांगते की उत्तर 4 आहे. उत्तम. चौथं, द फ्रॉग जम्प्ड द वेल. इथे बाहेरून आत जाण्याची हालचाल म्हणजे मूव्हमेंट दिसत आहे. बेडूक बाहेर होता आणि विहिरीत गेला. म्हणजे उत्तर आहे इंटू. आणि शेवटचं, शी इज मॅरिड अ पायलट. मॅरीड या शब्दानंतर नेहमी टू हे फिक्स प्रेपोजिशन येतं. त्यामुळे उत्तर आहे टू. अप्रतिम. यातून सर्व महत्वाचे नियम पुन्हा एकदा स्पष्ट झाले. हो. जाता जाता एका दृष्टिक्षेपात उजळणी करूया. वेळेसाठी पिरामिड. इन महिना वर्ष, ऑन दिवस तारीख, ॲट वेळ. बरोबर. जागेसाठी पिरामिड. इन मोठी बंदिस्त जागा, ऑन पृष्ठभाग, ॲट विशिष्ट ठिकाण. आणि हालचाल विरुद्ध स्थिती. इंटू म्हणजे आत हालचाल आणि इन म्हणजे आत स्थिर. ही उजळणी खूपच प्रभावी आहे. सर्व महत्वाचे मुद्दे यात आले आहेत. तर मग या सगळ्या चर्चेचा निष्कर्ष काय? प्रेपोजिशन्स लक्षात ठेवण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता? एकच मार्ग आहे, सराव. सराव. हो. नियम समजून घेणे ही फक्त पहिली पायरी आहे. पण हे शब्द पाठांतर करून येत नाहीत. तुम्ही जितकं जास्त वाचाल, ऐकाल आणि बोलाल तितके ते तुमच्या मनात पक्के बसतील. आणि त्यासाठी रोज 5 नवीन वाक्य बनवणं किंवा इंग्रजी वर्तमानपत्र वाचणं हा एक चांगला सराव होऊ शकतो की नाही? नक्कीच. कीप प्रॅक्टिसिंग, कीप विनिंग.